हालेलुया, हालेलुया. प्रेषितांची कृत्य 28 अध्याय 26 ते 27 वचन. प्रेषितांची कृत्य 28 अध्याय 25-26. या लोकांकडे जाऊन सांग की तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणार नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणार नाही. वचन 27. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानाने मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्याने पाहू नये, कानाने ऐकू नये, मनाने समजू नये, त्याने पाहू नये आणि विचार बरे करू नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते? संत पौल म्हणतो की यशाया संदेष्टाचं वचन ऐका, की यशाया संदेष्टा या लोकांसंबंधाने काय सांगत आहे. तो म्हणतो की या लोकांकडे जाऊन तुम्ही सांगाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणार नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणार नाही. कारण यांचे कान, यांचे अंतःकरण जड झालेले आहेत, ते कानाने मंद ऐकतात, त्याने आपले डोळे मिटून घेतलेले आहेत, यासाठी की त्याने डोळ्याने पाहू नये, कानाने ऐकू नये, त्याने मनाने समजू नये आणि मी त्यांना बरे करू नये. म्हणून त्यांचं हृदय सुद्धा जड झालेले आहे. परमेश्वर पिता म्हणतो की मात्र लोक माझं वचन ऐकण्यासाठी तयार नाहीत. परमेश्वर पित्याने यशाया संदेष्टाच्या द्वारे सांगितलेली वचने की या लोकांना किती सांगा तरी ते ऐकणार नाही, ना समजून घेणार, ना मात्र आपल्या हृदयात उतरवणार. त्यांची अंतःकरणे कठीण झालेले आहेत. ते मात्र पाहतात तरी विश्वास ठेवत नाही, ऐकतात तरी समजून घेत नाही. माझं वचन मात्र ते धिक्कारत आहे. त्याने आपले डोळे मिटलेले, त्याने आपली अंतःकरणे जड केलेले, त्याने आपले कान बंद करून ठेवलेले, अशासाठी की मी त्याला बरे करू नये म्हणून. खरोखर आज माणसाला देवाच्या गोष्टी दिसतात तरी डोळे बंद केल्यात, दिसून न दिसल्यासारखं, ऐकून न ऐकल्यासारखं, कळत असून सुद्धा न समजल्यासारखं आज मनुष्य करत आहे. परमेश्वराच्या वचनासाठी माणसाने आपलं हृदय जड केलेले, आपले कान आणि आपले डोळे बंद करून ठेवलेले आहेत. तर बायबल या संबंधाने आपल्याला काय सांगते की आता आपल्याला आपले डोळे उघडायचे, आता आपल्याला आपले कान उघडायचे आणि आपल्याला आपलं मन उघडायचंय. आता जेव्हा ते उघडणार तेव्हाच मात्र आपल्याला प्रभूचं वचन कळणार आणि समजणार. कारण आपण कान बंद केल्यात, डोळे मिटल्यात आणि अंतःकरण जड केलेले. तर आता आपल्याला आपले डोळे उघडायचे, ते कसे उघडणार, कोणते आपल्याला उघडायचे डोळे, हे आता आपण बायबलद्वारे पाहू की आपल्या प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक डोळ्यांची गरज आहे. बघा आता आपण आपल्या डोळ्याने बऱ्याच सर्व गोष्टी आपण पाहतो. हे आपल्या देहाच्या डोळे आहेत. देहाच्या डोळ्याने आपल्याला सर्व गोष्टी दिसतात, परंतु देवाच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला आत्म्याचे, आपल्या हृदयाचे डोळे आपल्याला उघडायचे, आपले आतले डोळे उघडायचे आणि आपल्याला परमेश्वराच्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. तर बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवत आहे त्या गोष्टी आपण पाहू. वचन सांगते बघा, स्तोत्र ग्रंथ म्हणतो, स्तोत्रसंहिता 119 अध्याय 18 वचनात, तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. काय सांगते वचन? तू माझे नेत्र उघड म्हणजे माझे डोळे उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्राच्या अद्भुत गोष्टी आहेत त्या माझ्या दृष्टीस पडतील, त्या मला दिसायला लागतील. माझे डोळे उघड. आता स्तोत्र ग्रंथ कोणत्या डोळ्याविषयी सांगत आहे, कोणत्या नेत्राविषयी सांगत आहे? आध्यात्मिक. आता स्तोत्र ग्रंथाला नियमशास्त्र माहिती होते, नियमशास्त्र वाचत होता, पण तुम्हाला ते अद्भुत गोष्टी माझ्या डोळ्यांना दिसल्या पाहिजे. म्हणजे वचनाचे ज्ञान आहे, जे समजते ते मला दिसलं पाहिजे. आणि त्यासाठी स्तोत्र ग्रंथाच्या देहाच्या नव्हे आत्म्याच्या डोळ्याची गरज होती. आणि आत्म्याचे डोळे उघडले जावे म्हणून तो देव पित्याला विनंती करतो की माझे डोळे उघड. जेव्हा माझ्या आतले डोळे उघडतील तेव्हाच मला तुझ्या नियमशास्त्रातील या अद्भुत गोष्टी मला दिसतील. आपण बघा नेहमी बायबल वाचतो, बायबल पडताळून पाहतो आपण, परंतु आपल्याला काही कळत नाही, आपल्याला समजत नाही, सर्व काही डोक्याच्या वरून जाते. आपण आपल्या देहाच्या डोळ्याने वाचतो म्हणजे पाहतो आणि आपण मात्र
नाही, अंतःकरणातून नाही. त्यामुळे आपल्या डोक्यात ती राहत नाही किंवा आपल्याला ती वचने कळत नाही किंवा ती वचने आपल्याला समजत नाही. म्हणून आतलं मन उघडणं, आतली कान उघडणे आणि आतली डोली उघडणं महत्वाचं आहे. सूत्रग्रंथ म्हणतो माझ्या डोली उघड, म्हणजे माझ्या आध्यात्मिक डोली उघड, म्हणजे मला नियमशास्त्रातल्या गोष्टी दिसतील. आज आपल्याला आपल्या आत्म्याच्या डोली उघडायच्या, आपल्या आध्यात्मिक डोली आपल्याला उघडायच्या, तेव्हा देवाच्या गोष्टी आपल्याला स्पष्टरित्या दिसायला सुरुवात होते. वचन काय सांगते पहा. वचन सांगते की मात्र गणना 22 अध्यायामध्ये 21 ते 35 वचनात बलाम संदेष्टा आणि बालक राजाने बलामाला एकदा नाही दोनदा बोलवायला पाठवले. दुसऱ्यांदा बलाम राजा बालक राजाने पाठविलेल्या लोकांबरोबर जाण्यास निघाला. परंतु परमेश्वर पित्याचा दूत उपसलेली तलवार घेऊन मध्ये उभा राहिला या बलामाला मारण्यासाठी. कारण सुरुवातीला देवाने बलाम संदेष्टाला बालक राजाकडे जायला मनाई केली होती. इस्रायल लोकांना शाप द्यायचं होतं बालक राजाला आणि म्हणून त्यांनी बलामाला बोलवलं होतं. बलाम असा संदेष्ट होता, त्याने आशीर्वाद दिला तर आशीर्वाद लागायचा, त्याने शाप दिला तर शाप लागायचा. म्हणून बालक राजाने बलाम संदेष्टाला बोलवलं होतं की त्याने येऊन संपूर्ण इस्रायल लोकांना शाप द्यावा, म्हणजे ते नष्ट होतील. परंतु परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना पूर्ण रीतीने आशीर्वादित केलं होतं. म्हणून बलाम संदेष्टाला म्हटलं तू जाऊ नको, कारण ते आशीर्वादित लोक आहेत. राजाने बलामाकडे दुसरून लोक पाठवले, तेव्हा बलाम जायला तयार झाला. बलाम मात्र त्यांच्या जोडीला निघाला, पण प्रभूचा दूत उपसलेली तलवार घेऊन बलाम संदेष्टाला मारण्यासाठी मध्ये रस्त्यातच उभा राहिला. परंतु देवदूताला या गाढवीने पाहिलं, ज्या गाढवीवर बलाम मात्र प्रवास करत होता. तेव्हा त्या गाढवीने काय केलं, तिने पाहिलं की देवाचा दूत उपसलेली तलवार घेऊन उभा आहे. तिला समजलं, म्हणून त्या गाढवीने बलाम सहित शेतात शिरली, म्हणजे बलाम वाचला जावा म्हणून. परंतु देवदूत मात्र पुढे, जेव्हा ती गाढवी आणि बलाम पुढेचा प्रवास करत असताना पुढे देवदूत तिथे पण उभा राहिला. तेव्हा मात्र ती भिंतीला लपकली आणि मात्र बलामाचा पाय तिथे चेंगरून निघाला. त्या बलामाला परत राग आला आणि त्याने त्या गाढवीला मारले. तेव्हाही मात्र बलाम गाढवी मुली वाचला गेला, पण बलामाने गाढवीला मारलं. आता याही वेळा बलामाला प्रभूचा दूत दिसला नाही, दोन्ही वेळा दिसला नाही. आता तिसरूंदा पुन्हा गाढवीवर बसून बलाम निघाला आणि पुन्हा देवाचा दूत उपसलेली तलवार घेऊन मध्ये उभा राहिला. आता गाढवी कुठेही जाऊ शकत नव्हती. तेव्हा ती मात्र बलामासह खालीच बसली. तेव्हा बलामाला पुन्हा तिसरूंदा देवाचा दूत दिसला नाही, म्हणून बलामाला राग आला, त्याने गाढवीला झोपटले. परमेश्वराने गाढवीला वाचा दिली आणि गाढवीने त्याला म्हटलं, इतकी वर्ष तू माझ्यावर प्रवास करत आलेला आहे, काय कधी मी तुझ्याशी अशी वागली? त्याने म्हटलं नाही. तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले. तेव्हा बलामाला मात्र देवदूत दिसत आहे, जो हातात उपसलेली तलवार घेऊन उभा आहे. तेव्हा बलाम या देवदूताला नमन करत आहे, पण देवदूत म्हणत आहे की पहा, आज ही गाढवी नसती तर मी तुला छाटून टाकलं असतं आणि तिला जिवंत ठेवलं असतं. या गाढवीने देवदूताला पाहिलं, पण बलामाला देवदूत दिसत नव्हता, कारण बलामाचे आतले डोळे मिटलेले होते. बलामाने आतले डोळे बंद करून घेतले होते. त्याच्या देहाचे डोळे तर उघडे होते, पण आतले डोळे मिटलेले होते. म्हणून प्रभूचा दूत बलाम संदेष्टाला दिसत नव्हता. ज्या प्रभूने बलाम संदेष्टाच्या आतले डोळे उघडले, तेव्हा त्याला उभा असलेला देवदूत दिसला. आता तो देवदूताला म्हणतो, तुम्ही सांगाल तर मी बालक राजाकडे जात नाही, मी माघारी फिरतो. पण देवदूताने म्हटलं, आता जाण्याचा तर तुझा निर्णय होताच, आता जा, पण मी सांगेन तेवढंच बोल. इस्रायल लोकांना आशीर्वादच दे, कारण ते आशीर्वादितच लोक आहेत. पुढे बलाम संदेष्टाने जाऊन इस्रायल लोकांना तिन्ही वेळा आशीर्वादच दिला, शाप दिला नाही, कारण ते आशीर्वादित लोक होते. आता या ठिकाणी बघा, देवदूत गाढवीला दिसतो, पण बलामाला दिसला
होते. बघा, देवाच्या गोष्टी समजण्यासाठी, देवाच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या आतले डोळे उघडणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपल्या डोळ्याने आपल्याला वाटते दिसते तसंच असतं नाही. अनेक वेळा काही गोष्टीचा आपण चुकीचा अर्थ पण काढतो. चुकीचा अर्थ आपण आपल्या देहाच्या डोळ्याने पाहतो. बघा, समज आपले डोळे उघडे आहेत, रात्री दिवसा उघडे असेल, आपल्याला सर्व दिसते. पण भर दिवसा उजेड आहे, प्रकाश आहे आणि आपल्या डोळ्याला पट्टी बांधली तर आपल्याला दिसणार आहे का? नाही दिसणार. भले उजेड आहे, प्रकाश आहे, तरी दिसणार नाही, कारण डोळे बंद आहेत. मी इकडे डोळे उघडणं गरजेचं आहे, पट्टी काढणं गरजेचं आहे. आज माणसाच्या अंतःकरणाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली. देहाच्या डोळ्याने माणसाला दिसते, पण सत्य ओळखू शकत नाही किंवा तो देवाच्या गोष्टी सत्य पाहू शकत नाही. म्हणून आध्यात्मिक डोळे उघडणं फार महत्वाचं आहे. आतले डोळे उघडा, तर देवाच्या गोष्टी दिसतील आणि आपल्याला समजतील. या ठिकाणी देवाने बलामाचे डोळे उघडले, तेव्हा त्याला देवाचा दूत दिसला. तोपर्यंत त्याला दिसत नव्हता. आज आपल्यालाही आपले आतले डोळे उघडायचे, आध्यात्मिक डोळे उघडायचे, तेव्हा आपल्याला देवाच्या गोष्टी दिसायला आणि समजायला मात्र सुरुवात होईल. 2 राजे 6:8-23 त्या ठिकाणी अरामी लोकांचा राजा, अरामाचा जो राजा होता, जेव्हा मात्र इस्रायलच्या राजाविरुद्ध तो कट कारस्थानी रचायचा, तेव्हा इस्रायलचा राजा सावध व्हायचा. तेव्हा अरामाच्या राजाला राग आला की आपल्या तसं कोण मनुष्य आहे की जेव्हा आपण कट रचतो तेव्हा कोणी ना कोणी जाऊन या इस्रायलच्या राजाला सांगतो. तेव्हा अरामाच्या राजाकडचा एक मनुष्य अरामाच्या राजाला म्हणतो, महाराज, आपल्यामध्ये असं कोणी नाही, पण आपण जे शयनगृहात झोपायच्या खोलीत बोलता ते सर्व इस्रायलचा संदेश ऐकतो आणि ते तो इस्रायलच्या राजाला कळवतो. आता इस्रायलचा संदेश इस्रायल देशात आहे, पण तरी त्याला ऐकायला येते की अरामाचा राजा त्याच्या झोपायच्या खोलीत काय बोलतो. कारण हा देवाचा सेवक होता अलिशा संदेष्टा, त्यामुळे त्याला सर्व कळत होते, ऐकू येत होते. म्हणून अरामाच्या राजाने काय म्हटलं, जा आणि अलिशा संदेष्टाला पकडून माझ्याकडे आणा. तेव्हा अरामी राजाचे सैनिक अलिशा संदेष्टाला पकडण्यासाठी अलिशा संदेष्टा ज्या नगरात आहे त्या ठिकाणी आले आणि त्याने संपूर्ण नगर वेढिले. तेव्हा अलिशा संदेष्टाचा जो चाकर होता, हा चाकरा सकाळी उठून पाहतो तर काय की शत्रू सेनाने आपल्याला घेरलेले आहे. मग तो म्हणत आहे हाय आहे, म्हणजे आता आपलं काय होणार, कारण शत्रूने आपल्याला घेरलेले आहे. तेव्हा अलिशा संदेष्टाने म्हटलं की मात्र भिवू नको, त्यांच्या पक्षाचे जितके आहेत त्याहून आपल्या पक्षाचे अधिक आहे. तेव्हा अलिशा संदेष्टाने देव पित्याकडे प्रार्थना केली की प्रभू, या माझ्या सेवकाचे डोळे उघड. तेव्हा देव पित्याने या अलिशा संदेष्टाच्या सेवकाचे डोळे उघडले आणि जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याला असं दिसून आलं की अलिशा संदेष्टाच्या भोवती सभोवती सर्व ठिकाण डोंगर जे आहे ही अग्निरथाने मात्र भरलेले, प्रभूच्या दूताचं संरक्षण आहे, अग्निरथाने व्यापलेलं आहे. स्वर्गीय सेना तिकडे प्रगट झालेली आहे आणि अलिशा संदेष्टाला संरक्षण देते. आता बघा, या अलिशा संदेष्टाचे सेवकाचे डोळे उघडे होते देहाचे, त्यामुळे त्याला स्वर्गीय गोष्टी दिसल्या नाही, देवाची सेना त्याला दिसली नाही. पण अलिशाने म्हटलं, प्रभू याचे डोळे उघड. त्या प्रभू त्याचे डोळे उघडले. कोणते डोळे उघडले? आत्म्याचे डोळे. जेव्हा या सेवकाचे आतले डोळे उघडले तेव्हा त्याला दिसलं की मात्र या शत्रू सेनापेक्षा प्रभूचं संरक्षण आपल्या भोवती अधिक आहे. अग्निघोड्याने अग्निरथाने हा डोंगर आणि नगर व्यापून गेलेले, स्वर्गीय सैन्य आलेले आपल्याला सुरक्षा देण्यासाठी. आतले डोळे उघडले तेव्हा देवाच्या गोष्टी तो पाहू शकला. आज बायबल आपल्याला तेच सांगते, आपल्याला आपले आध्यात्मिक डोळे, आतले डोळे उघडायचे. जेव्हा आतले डोळे उघडणार तेव्हा आपल्याला देवाच्या गोष्टी दिसायला सुरुवात होणार, तेव्हा आपल्याला देवाच्या गोष्टी आपल्याला समजणार, देवाच्या गोष्टी आपण जाणू शकणार, ओळखू शकणार, पाहू शकणार. उत्पत्ती 21:12-21 हागार, अब्रामाने तिला मचकट पाणी दिले आणि तिला भाकरी दिल्या आणि ते आपला मुलगा इस्माईल याला घेऊन
निघाली, पण पाणी संपल्यामुळे आता पिण्यासाठी पाणी नव्हतं आणि आता मुलाचा जीव जाऊ शकत होता. म्हणून तिने मुलाला एका झुडपाखाली ठेवले. एका झुडपाखाली, झाडाखाली तिने आपल्या मुलाला ठेवले. आपल्या समोर आपल्या मुलाचा प्राण जायला नको हे तिला पावत नव्हते. म्हणून पाण्याच्या टप्प्यात, दोड्याच्या टप्प्यात ती लांब जाऊन हंबरटा फोडून रडू लागली जोरजोराने. कारण का, तिला माहिती होतं आता प्यायला पाणी नाही तर माझा मुलगा नक्की मरेल. म्हणून जोरजोराने रडू लागली, हंबरटा फोडू लागली दूर जाऊन. इतक्यात मात्र प्रभूच्या दूताने तिला आवाज दिला, हागार तू का बसती, उठ. जिथे तू आपल्या मुलाला टाकलेले त्या मुलाची विनंती देवाने ऐकलेली आहे. आपल्या मुलाला घट्ट पकड. इतक्यात परमेश्वर पित्याने हागेरीचे डोळे उघडले. हागेरीचे डोळे उघडले तेव्हा तिच्या दृष्टीस पाण्याचा झरा पडला. बघा, पाण्याचा झरा तिथेच होता पण हागेरला दिसला नाही. तिकडेच पाण्याचा झरा होता, पाणी धोधो वाहत होते पण तिला दिसलंच नाही देहाच्या डोळ्याने. पण जेव्हा देवाने तिचे आतले डोळे उघडले, तिच्या आध्यात्मिक डोळे उघडले, तेव्हा तिला ते पाणी दिसलं. तिने मचकन पाणी भरलं आणि आपल्या मुलाला ते पाजलं आणि मुलाचा जीव ताजा तवाना झाला. आता बघा, आध्यात्मिक डोळ्याद्वारे तिला पाण्याचा झरा दिसला. म्हणजे देवाने पृथ्वीमध्ये बऱ्याच अशा गोष्टी करून ठेवलेल्या आहेत ज्या आपल्या गरजेसाठी आहेत, पण ते आपल्याला दिसत नाही. का? कारण आपले आतले डोळे बंद आहेत. म्हणून आपले आतले डोळे मिटलेले आहेत. सुख, शांती, आनंद अगदी आपल्या जवळ आहे पण आपल्याला दिसत नाही आणि आपण देवाला दोष लावतो. सर्व देवाने आपल्या जवळच ठेवलेले आहे पण आपण पाहू शकत नाही कारण आपले आतले डोळे मिटलेले आहेत. म्हणून आतले डोळे उघडणं फार गरजेचं आहे, तर आपण परमेश्वराला पाहू शकणार. परमेश्वराने आपल्यासाठी ज्या ज्या गोष्टी तयार केल्या त्या आपण पाहू शकणार, जो आपण आतले डोळे उघडणार, आध्यात्मिक डोळे उघडणार, तेव्हा आपल्याला त्या सर्व गोष्टी दिसायला मात्र सुरुवात होणार. लूक 24 अध्यायामध्ये 13 ते 35 वचनापर्यंत प्रभूच्या पुनरुत्थानानंतर प्रभूला क्रूसावर केले. त्यानंतर प्रभूचे पुनरुत्थान झाले. त्यावेळी प्रभूचे 2 शिष्य मात्र अमाउस गावाच्या वाटेवरून प्रवास करत होते, चालले होते. तेव्हा प्रभू येशू येऊन त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांच्याबरोबर चर्चा करू लागला. त्याच्यामध्ये 16 वचनात बायबल सांगते की मात्र प्रभूला त्याने ओळखू नये म्हणून जणू काही त्यांचे डोळे बंद करण्यात आले होते. बघा, देहाचे डोळे उघडेच होते पण त्याने प्रभूला ओळखू नये म्हणून त्यांच्या आतले डोळे काही बंद करण्यात आले होते. म्हणजे आतले डोळे त्यांचे बंद होते. प्रभू त्यांच्या बरोबर आहे, बोलतो, तरी मात्र ते प्रभूला ओळखू आणि पाहू शकले नाही, समजू शकले नाही की प्रभू येशू आहे, हा कोणीतरी मनुष्य आहे असं त्यांना वाटलं. प्रभू बरोबर राहणारे 3-3.5 वर्ष राहणारे शिष्य आता प्रभूला ओळखू पण शकत नाही. फक्त प्रभूला मरून 3 दिवसच झाले होते. 3 दिवस शुक्रवारी त्यांनी प्रभूला पाहिलं होतं. शनिवारचा एकच दिवस गेला होता मधला, आता रविवारचा दिवस होता आणि मात्र 1 दिवसच सुटलाय आणि प्रभूचा चेहरा पण विसरले, ओळखू शकले नाही कारण आतले डोळे बंद करण्यात आले होते. आतले डोळे बंद होते म्हणून ते प्रभूला ओळखू शकले नाही. मग प्रभूने संपूर्ण शास्त्राचा उलगडा करून संदेशाच्या मोशेच्या ग्रंथात जे जे लिहिलेले आहे ते सर्व सविस्तर त्या लोकांना, शिष्याला सांगितलं. आणि मग मात्र ज्या ठिकाणी ते जाणार होते ते ठिकाण आले तेव्हा त्याने प्रभूला तिथे बोलवले. आपल्या जोडीत एक मनुष्य असं वाटलं. तेव्हा प्रभूने भाकर घेऊन मोडली. बायबल काही सांगते पहा. तेव्हा 31 वचनात, लूक 24:31, त्यांचे डोळे उघडले व त्याने त्याला ओळखले, तोच तो त्यांच्यापासून अंतर्ध्यान पावला. जेव्हा प्रभूने भाकर मोडली तेव्हा त्यांना कळाले की प्रभू येशू आहे, कारण तेव्हा त्यांचे डोळे उघडले आतले. जेव्हा त्यांचे आतले डोळे उघडले तेव्हा त्यांनी प्रभू येशूला ओळखले, पण ताबडतोब प्रभू गायब झाले. प्रभू तिथून गुप्त झाले, दिसायचे बंद झाले. आतले डोळे उघडले तेव्हा ते प्रभूला ओळखू शकले. तोपर्यंत हा मनुष्य आहे, सामान्य मनुष्य आहे असं त्यांना वाटत होतं.
भुरळ घातले ते फळ खाण्याविषयी. आणि बायबल सांगते ती त्या मोहाला बळी पडली. त्याच्या 6 ते 7 वचनात त्या झाडाचे फळ खाण्यात चांगले, दिसण्यास मनोहर आणि शानेकर इष्ट असे त्या स्त्रीला दिसून आले. तिने तोडले, खाल्ले व आपल्या पतीसही ते दिले व त्याने पण ते खाल्ले. आणि ताबडतोब त्यांचे डोळे उघडले. कोणते डोळे उघडले? देहाचे. आध्यात्मिक डोळे त्या क्षणाला मिटले गेले आणि देहाचे डोळे उघडले. हे देहाचे डोळे होते. परमेश्वर पित्याने आदम हव्वाच्या जीवनात अशी आध्यात्मिक दृष्टी ठेवली होती की ज्याद्वारे ते देवाला आणि देवाच्या सर्व गोष्टींना ते पाहू शकत होते. म्हणूनच बघा, सैतान जो आहे तो स्वतःच्या रूपात स्त्रीजवळ आला नाही. आला असता तर स्त्रीने ओळखलं असतं. म्हणून सैतानाने काय केलं? सापाचं रूप घेतलं. आता देवाने जी निर्मिती केली होती त्याच्यामध्ये सापांना पण बनवलं होतं. म्हणून सैतान जो खाली पडला होता, प्रकटीकरण 12 ते 7 ते 9, तर एक साप म्हणून. हालेलुया. एक जुनाट साप, एक जुना पुराणा साप म्हणून तो खाली पडलेला होता. तर आता सैतान साप आहे आणि देवाने पण साप बनवलेले होते. तर सैतान साप म्हणून जाऊन देवाने बनवलेल्या सापाबरोबर मैत्री केली आणि मग ते दोघे एकच झाले. मग हे सैतान जो साप आहे त्या सापाने देवाने बनवलेल्या सापात प्रवेश केला आणि मग तो साप जाऊन स्त्री बरोबर बोलू लागला. त्यामुळे स्त्रीला ते कळले नाही, कारण तो डायरेक्ट त्याच्या रूपात गेला असता तर स्त्रीने ओळखलं असतं. म्हणून तो सापाच्या रूपात गेला आणि आता तो तिला पापात पाडू लागला, भुरळ घालू लागला. त्यावेळेला तिच्या देहाचे नव्हे आध्यात्मिक डोळे होते. पण जेव्हा तिने फळ खाल्ले तेव्हा हे आध्यात्मिक डोळे मिटले आणि देहाचे डोळे उघडले. शारीरिक डोळे दोघांचे उघडले गेले, ज्याच्यामुळे ते अनेक पाप पाहण्यासाठी, पाप करण्यासाठी प्रवृत्त झाले. आणि पुढे मात्र परमेश्वराला पाहण्याची, समोर उभं राहण्याची सुद्धा या दोघांमध्ये ताकद राहिली नाही. पळाले. जेव्हा परमेश्वर पिता एक बागेत आला, दोघे जाऊन झाडात लपले, कारण आध्यात्मिक डोळे मिटले होते त्यांचे आणि देहाचे डोळे उघडलेले होते. त्यामुळे देवाला पाहण्याची शक्ती, देवाच्या गोष्टी पाहण्याची शक्ती त्यांच्यातून नाहीशी झाली होती. आणि त्यामुळे मानवाचे देहाचे डोळे उघडले गेले आणि आध्यात्मिक डोळे मिटले गेले. आज प्रत्येक माणसाला देवाने 4 डोळे दिलेले आहेत, 2 आध्यात्मिक आणि 2 शारीरिक. आपण जे पाहतो ते शारीरिक डोळ्याने, पण देवाच्या गोष्टी जर आपल्याला पाहायचे, देवाच्या गोष्टीचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा तर आपले आतले डोळे आपल्याला उघडावे लागतील. आपले आतले डोळे आपल्याला उघडावे लागतील, तरच आपण देवाच्या गोष्टी पाहू शकणार, तर देवाच्या गोष्टी आपण समजू शकणार. ज्या देवाच्या गोष्टी आपल्याला कळतील, आपल्याला समजतील, म्हणून आपले आतले डोळे मात्र उघडा. आपल्या अंतःकरणाचे डोळे आपल्याला उघडायचे, ज्याद्वारे आपण देवाच्या सर्व गोष्टी जाणू, ओळखू आणि पाहू शकणार. त्यानंतर वचन सांगते की मात्र आपल्याला आपले कान उघडायचे. कान बंद केलेले देवाचे वचन ऐकूच येऊ नये, की म्हणजे वचन ऐकतो आपण, पण आपल्या डोक्यात मात्र काही शिरत नाही, आपल्या डोक्यात मात्र काही जात नाही. आपण ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखे आज आपण करत आहोत. वचन सांगते नीतिसूत्र 28 अध्याय 9, धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपले कान बंद करीतो त्याची प्रार्थना देखील बीट आणणारी आहे. देवाचं वचन ऐकाव्यास येऊ नये म्हणून कान बंद केल्यात माणसाने. आपण जगाच्या गोष्टी ऐकायला येतात आपल्याला, आपण सर्व जगाच्या गोष्टी ऐकतो, कोणाची निंदा झाली, काय झाले, बरोबर येतो, पण देवाच्या गोष्टी व्यवस्थित ऐकायला येत नाही. का? कान बंद केल्यात आपण. आपले कान बंद झाले तर कान उघडायचेत आपल्याला, आध्यात्मिक कान उघडायचे, देवाची वाणी ऐकायला, देवाचं वचन ऐकायला आतले कान उघडा. आध्यात्मिक कान आपल्याला उघडायचे. म्हणून वचन काय सांगते पहा, येशया 50 अध्याय 4 ते 5 वचनापर्यंत येशया संदेशला काय म्हणतो पहा. येशया म्हणतो, शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून तो माझे कान उघडतो, शिरलेल्यास बोलून धीर कसा द्यावा ते समजा म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितेची जीवा दिली आहे. तो रोज रोज सकाळी मला जागे करतो,
शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडितो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडिले आहेत. काय सांगते वचन? येशू म्हणतो प्रभूने माझे कान उघडले आहेत. कान उघडणे केलेले माझे. आता आपले कान उघडायचे आहेत, आपल्याला ऐकायला येते, पण देवाची वाणी ऐकायला येत नाही. ऐकून न ऐकल्यासारखे करतो. एका कानाला ऐकायचं, दुसऱ्या कानाला सोडून द्यायचं. कळत नाही आपल्याला, समजत नाही आपल्याला. पण येशू म्हणतो देवाने माझे कान उघडलेले आहेत. हे कोणते कान? आध्यात्मिक, ज्याच्याने मला देवाचा आवाज येतो, देवाची वाणी मला ऐकायला मिळत आहे, मी देवाच्या गोष्टी ऐकू शकतो. येशू म्हणतो आणि रोज रोज शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून तो माझा कान उघडतो. मी रोज प्रभू माझा गुरु आणि मी प्रभूचा शिष्य बनून दररोज प्रभूकडून शिक्षण ऐकत असतो. मी दररोज प्रभूची वाणी, प्रभूचे शब्द मी ऐकत असतो, कारण प्रभूने माझ्या आतले कान उघडलेले आहेत. येशू म्हणतो आज आतले कान उघडा. देवाची वाणी ऐकण्यासाठी आपले आध्यात्मिक कान उघडा, ज्याद्वारे देवाचे शब्द आपल्या कानावर पडतील. आपण देवाचं वचन योग्यरित्या ऐकू शकतील, समजू शकतील, मनात उतरवू शकतील. आपण मला आपले आतले कान आपल्याला उघडायचे आहे. वचन संहिता स्तोत्रसंहिता 40 अध्यायामध्ये 6 वचनामध्ये त्या ठिकाणी दावीद काय म्हणत आहे पहा. दावीद म्हणतो 40 अध्याय 6 वचनात, यज्ञ पशु व अनर्पण या तुला संतोष नाही. तू माझे कान उघडिले आहेत. होम व पापाबद्दल अर्पणही तू मागत नाहीस. तू माझे कान उघडिले आहेत. माझे कान टोचले, माझे कान उघडलेले आहेत. तुझी वाणी ऐकण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी तू माझे कान उघडलेले आहेत. तुला यज्ञाने तू प्रसन्न नाही, तर तुझी वाणी ऐकल्याने तू प्रसन्न होतो. म्हणजे मी जर प्रभू तुझी वाणी ऐकली, तुझ्या आज्ञा पाळल्या, तर प्रभू तू प्रसन्न होणार. म्हणून दावीद म्हणतो तू माझे कान उघडलेले आहेत. आज आपल्याला कान उघडायचे आहेत. आपल्याला ज्या आपण बंद केल्या जगाच्या गोष्टीने, देवाचं वचन ऐकण्यासाठी मात्र आपले कान लागलेले नाही, तर जगाच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपले कान लागलेले आहेत. तर आज देवाची वाणी ऐकण्यासाठी, देवाचं वचन ऐकण्यासाठी कान पण आपल्याला उघडायचंय. पुढे आपलं मन, आपल्याला आपलं मन उघडायचंय. लूक 24 अध्याय 45 वचनामध्ये वचन सांगते तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. काय सांगते वचन? तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. आपल्या प्रत्येकाला शास्त्र समजण्यासाठी आपलं मन उघडणं गरजेचं आहे. प्रभू येशूने शिष्यांची मने उघडवली, जी मने बंद झाली होती. त्यामुळे त्यांना शास्त्र समजत नव्हते, त्यामुळे त्यांना वचन समजत नव्हते. पण जेव्हा प्रभू येशूने त्यांची मने उघडली, तेव्हा त्यांना शास्त्र समजायला लागलं, तेव्हा त्यांना वचन समजावं लागलं, समजायला सुरुवात झाली. प्रभू येशूच्या गोष्टी त्यांना समजायला लागल्या, जेव्हा त्यांचं मन उघडलं. आज आपल्याला आपलं मन उघडायचंय, जे बंद झाले जगाच्या गोष्टी. म्हणून वचन सांगते की ती कानाने ऐकू नये, त्यांनी मनाने समजू नये, डोळ्याने पाहू नये. म्हणून त्यांचे डोळे मिटल्यात, कान बंद झाल्यात आणि हृदय जड झालेले, आणि मी त्यांना बरे करू नये. जर आज डोळे मिटली, कान बंद केले, अंतःकरण जड केले, तर प्रभू म्हणतो मी तुम्हाला बरे करणार नाही. म्हणजे जर तुम्ही माझी वाणी ऐकत नाही, मला पाहत नाही, माझं वचन समजून घेत नाही, तर मग मी तुमच्या जीवनाचा चमत्कार कसा करू? मुलीच करणार नाही. येशया 6 अध्यायामध्ये 9 ते 12 पुढे येशया संदेष्टा तेच वचन तिकडे बोलतो की त्याने आपले कान बंद केले, डोळे मिटल्या आणि हृदय मात्र जड केलेले. जोपर्यंत त्यांचा नाश होत नाही बघा, कान त्यांची हृदय, मन आणि कान माझ्याकडे लागलेलं नाही. कारण प्रभू तिकडे म्हणतो त्या ठिकाणी अशासाठी की हे प्रभू असे कोटवर तू म्हणाला, नगरे निर्जन होतील, घरे निमनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल. परमेश्वर लोकांस दूर घालून देईल व देशात ओसड स्थळे बहुत होतील. तोपर्यंत यांचे डोळे बंद, कान बंद आणि हृदय जड राहील. म्हणजे यांचा पूर्ण नायनाट होऊन जाईल, यांचा नाश होईल. यांनी डोळे उघडले तर तारण आहे, डोळे बंदच ठेवले, आध्यात्मिक डोळे, कान बंदच ठेवले, मन जड केलं तर यांचा नाश आहे. तोपर्यंत नाश होईपर्यंत त्यांचे
नाश होईल. म्हणजे आपल्याला वाटते आपला उद्धार व्हावा, आपलं तारण व्हावं, तर वचन सांगते डोळे उघडा, आपलं मन उघडा, आपलं कान उघडा, ज्याद्वारे आपला उद्धार होईल, आपलं तारण होईल. रोमकरासपत्र 11:8-10, युहान 12:38-40 वचना तिकडे आपल्याला तेच सांगते की आज माणसाने कान, डोळे, मन जड केलेले आहे, बंद केलेले आहे, त्यामुळे तो देवाच्या गोष्टी ओळखू शकत नाही. इर्मिया 5:31, मूर्ख बुद्धिहीन लोकांनो, हे आता ऐका, तुम्हाला डोळे असून दिसत नाही, तुम्हाला कान असून ऐकू येत नाही. डोळे कान आहे तुम्हाला, पण दिसत नाही आणि ऐकू पण येत नाही, कारण तुम्ही बंद ठेवले आपले आध्यात्मिक डोळे, आपले आध्यात्मिक कान बंद ठेवल्यात, आपलं हृदय जड केलेले आहे, म्हणून तुम्हाला माझ्या गोष्टी दिसत नाही. मी कार्य करतो, चमत्कार घडवतो, तुमची बंधने तोडतो, तुमच्यावर प्रेम करतो, तुम्हाला क्षमा करतो, पण तुम्हाला दिसत नाही, कारण तुम्ही आपले आतले डोळे बंद करून ठेवलेले. तर आज आपल्याला आपले आध्यात्मिक डोळे उघडायचे, आपले आध्यात्मिक कान उघडे करायचे, आपलं हृदय मात्र उघडं करायचंय. मात्र जे कठीण झाले, जड झाले, हे हृदय आणि मन उघडा. शास्त्र समजण्यासाठी, वचन समजण्यासाठी, प्रभूच्या गोष्टी समजण्यासाठी, प्रभूला पाहण्यासाठी, प्रभूची वाणी ऐकण्यासाठी डोळे, कान, हृदय उघडा. तरच आपल्याला देवाच्या गोष्टी कळतील. नाहीतर एका कानाने ऐकलं, दुसऱ्या कानाने निघालं, पाहतो पण काही हृदयात उतरत नाही, समजत नाही आपल्याला. अशी परिस्थिती होऊ नये म्हणून सांभाळा. आध्यात्मिक डोळे, कान आणि आपल्याला उघडायचे, हृदय आपल्याला, आपलं मन उघडायचंय, तर देवाच्या गोष्टी समजतील, नाहीतर समजणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.